या पुढे की बस. हाय हॅलो नमस्ते. तर आज आम्ही आलोय तारागडला. तर इथे तर इथे पृथ्वीराज स्मारक पण आहे. आता आम्ही तिकडे चाललोय. बंद आहे ना. तर हे बंद आहे त्या पाण्याचं. ट्रिपला आली ती वाटतं. ट्रिपला आली ती कुठल्या तर स्कूलची ती. आयुष कुठं आलाय रे. हे आयुष अजय मेरू. खंडेला, अजमेर, नागौर, दिल्ली, चित्रकूट, रणथंबोर, दिल्ली, हस्तिनापुर. हस्तिनापुर म्हणजे तीच ना ते ह्याच्यात दाखवलेलं काय ते महाभारत मध्ये. मथुरा साईडला. हा आज जाणार आहेस. नको. तर इथे अजय मेरू म्हणजेच अजमेर. अजमेरचं पूर्वीचं नाव अजय मेरू होतं. चल आधी आमचा नवीन ठिकाणी कुठं आला की पायच उचलत नाही. पायच उचलत नाही आधी. चल या. पळतय का. नाही पळत. या 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 आधी ये. चल त्याचा शूज पडतय म्हणजे शूज घातला ना. ह्या डोंगराच्या ह्या. अच्छा मग हे आपल्याला लय जवळ दिसतंय तिथनं कॅम्प मधून है ना. पण असं किती लांब आहे. आपण पूर्ण अजमेर क्रॉस करून आलो पुढे. सम्राट पृथ्वीराज चौहान ते तिकडं पण आहे ना एक स्मारक. आपण गेलतो ती. तर ते महाराणा प्रताप स्मारक होतं. मला नंतर आठवलं. तर तो पण ब्लॉग आहे, तुम्ही नक्की बघू शकता चॅनलवरती. त्याला ती काय एका तलवारीच्या वाऱ्यात त्या माणसाला आणि घोड्या दोन्ही एक भाग वेगवेगळे केले. तो काय करायचा घोड्याला. हत्तीचं काय करायचं. हत्तीचे सोंड लावायचा की म्हणजे दुश्मनांना वाटावं की हत्तीच आहे. अंतिम हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान द्वारा हिंदुस्तान की अक्षुण्णता के लिए किए गए त्याग व बलिदान को चिरस्थायी प्रेरणादायी बनाने के लिए स्मारक का निर्माण हुआ. माघ शुक्ल छठ सन 25 जनवरी 1996. पृथ्वीराज स्मारक. फ्रंट व्ह्यू दाखवलाय. अजून एकदा दाखवते. अजमेर. हाय आदी. आदिराज. चिकू. आयुष आमचा कसं करायला. आदू
आम्ही असं ऐकलं होतं की या ज्या किल्ल्याच्या खाली मध्ये म्हणजे पाठीमागच्या साईडला 3 किलोमीटर खाली एक दगड आहे. तो म्हणजे तो गडावरून खाली येताना तिथे ख्वाजा साहेबांनी अडवला होता. तर तो अंतराळी आहे असं म्हणजे एक आख्यायिका किंवा असं काही होतं असं आम्ही ऐकलं होतं. पण तिथं वरती गेल्यानंतर आम्ही तिथल्या एका भैयांना विचारलं तर ते म्हणले की रिस्क आहे ती, म्हणजे कधी पण तो दगड पडू शकतो, म्हणून आता गव्हर्नमेंटनी त्या दगडाला असं म्हणजे बांधून एकदम सिक्युअर केलेलं आहे. तर ते खाली आहे आणि तिथं पायी जावं लागतं. 3 किलोमीटर जाणं आणि 3 किलोमीटर येणं, 3.5 किलोमीटर जाणं आणि 3.5 किलोमीटर येणं असं. तर ते खूप लांब होत होतं म्हणून आम्ही तिकडच्या साईडनं नाही गेलो. तर आता आम्ही रिटर्न जाणार आहे. तर तारागड किल्ल्याच्या ह्या दिवार आणि हा किल्ला सन 1119 मध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी बांधला आणि हे सगळं दगडी बांधकाम आहे आणि इतकं मजबूत आहे. आणि हस्तिनापूरमध्ये जेव्हा हे पृथ्वीराज चव्हाण आणि अकबरमध्ये युद्ध झालं तेव्हा पृथ्वीराजांचा अंत झाला आणि अकबर हे युद्ध जिंकला होता आणि त्यांनी सगळं मग हे काबीज केलं होतं स्वतःकडे. आणि इथे वरती जो तारागड किल्ला आहे तो वरच्या भागामध्ये सगळ्या त्यांची म्हणजे अकबरनी मस्जिदी वगैरे बांधल्या आणि म्हणजे त्याच्याकडेच सगळी सत्ता आल्यामुळे त्यांनी सगळं हे काबीज केलं होतं. आणि जो मधला भाग आहे म्हणजे तारागड जे आपण आधी बघितलं थोड्या वेळापूर्वी, तर तिथे पृथ्वीराज चव्हाणांचं स्मारक आहे आणि तिथे छोटासा पार्क वगैरे बनवला आहे आणि तिथे साम्राज्य होतं किंवा जे काही जिल्हे किंवा जो एरिया त्यांच्या कडे होता ते सगळं तिथे बनवलेलं आहे छोटंसं असं. तर मी जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर आणि मला जेवढी माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा देखील प्रयत्न करते. आणि माझ्या माहितीनुसार हा जो तारागड किल्ला आहे हा अखंड हिंदुस्थानमधला सगळ्यात उंच किल्ला आहे आणि सगळ्यात उंच हा जो आहे हा किल्ला पृथ्वीराज चव्हाणांचा होता. पण अकबरनी जेव्हा हस्तिनापूरमध्ये युद्ध झालं तेव्हा अकबरने पृथ्वीराज चव्हाणांना मारलं आणि पृथ्वीराज चव्हाणांचा हा किल्ला मग अकबरकडे गेला आणि त्यांचं जे काही सगळं साम्राज्य होतं ते अकबरकडे आले होतं. तर तुम्ही याआधी पण म्युझियममध्ये पण बघितलं असेल पृथ्वीराज चव्हाणांचं स्मारक वगैरे तिथं देखील होतं. आणि तर मग तिथं सुद्धा मी थोडक्यात इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला होताच. आणि 1100 मध्ये बनवलेला हा किल्ला, बांधलेला हा किल्ला एवढा मजबूत आहे आणि सुस्थितीत आहे. काही ठिकाणी म्हणजे थोडीशी घाण वगैरे केलेली ठीक आहे, पण बांधकाम खूप मजबूत आहे आणि खूप छान व्ह्यू होता. आणि इथून पूर्ण अजमेर सिटी दिसते, पूर्ण अजमेरचा जो काही एरिया होता तो दिसतो. तर इथे तुम्हाला फौजींनी पूर्ण व्ह्यू दाखवलाच आहे आता या व्हिडिओमध्ये. तर पृथ्वीराज चव्हाणांबद्दल आज मला म्हणजे अजून एक गोष्ट कळली, म्हणजे माहिती ऐकलं होतं पण कन्फर्म माहिती नव्हतं. तर पृथ्वीराज चव्हाण जेव्हा पण युद्ध करायचे ना, तर जे काही म्हणजे त्यांचे दुश्मन असायचे, जे सैनिक असायचे त्यांना असं वार करायचे तलवारीनं की त्या दुश्मनासोबत त्याच्या घोड्याचं पण जे मुंडकं असायचं ना ते पण त्याच्या तलवारीच्या वाराने असं कट व्हायचं. तर बघा किती शक्तिशाली माणूस होता आणि किती शक्तिशाली तो राजा होता आणि किती म्हणजे हे होतं. होय का? इकडे तर बघा की जेसीटूच असेल इकडे दिसतं म्हणलं. हा होय, व्हिडिओ धरा, ये धरा की, फोन धरा की. ये पूरा अजमेर सिटी का दृश्य है. इकडे तर बघ दाखवतात. ये और किले की दीवार. ये किले की दीवार है मेरे दोनों तरफ. तर आज कसं काय माहिती नाही, पण भाऊजींनी ब्लॉगिंग केलं छोटंसं का असं व्हिडिओ शूट केला आणि ते स्वतःहून म्हणाले की माझ्या मोबाईलवर शूट कर, तुझ्या फोनची क्लॅरिटी नाही आहे. तर चला तर वाटते आयुषचा पेपर आहे, म्हणजे हा व्हिडिओ शूट केला त्याच्या दुसऱ्या दिवशी आयुषचा पेपर होता. हा संडेचा ब्लॉग आहे. आणि चला तर मग त्याचं रिव्हिजन वगैरे करायचं, त्यामुळे आम्ही लवकर घरी गेलो आणि 3
3-3:30 वाजले होते तरी पण. चला तर मग हा व्लॉग मध्ये एंड करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सगळ्यांनी काळजी घ्या.